आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा मचिंद्राला बोध गोरक्षाचे केलं गोरक्ष वडला गाणे प्रती हो गोरक्ष वडला गाणे प्रती हो मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला हे गोरक्ष वडला गाणे प्रती गोरक्ष वडला गाणे प्रती गोरक्ष वडला मचिंद्राने बोध गोरक्षाची केला मचिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला ही परंपरा चालत आली तिला नाथ संप्रदाय म्हणतात. कुठला बोला नाथ संप्रदाय नाथ परंपरा हो म्हटले ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्याची खावी पुढे त्याची वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय आपलं भाग्य आहे का बाबा आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले उपकार आहे वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय आपलं भाग्य आहे का बाबा आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले उपकार आहे हो नाहीतर ज्याचे पत्ते कट झाले ते गेले कुठे गेले त्याचे पत्र उडून. ते पत्र काय सापडणार आहे का आता. पण आपलं पत्र अजूनही इथंच आहे. भाग्य आहे आपलं. हा का भाग्य आहे. जो आनंद घरी नाही तो आनंद इथं आहे. जो आनंद सासरवाडीत नाही तो आनंद इथं आहे. का बोलतोय मी अरे संतांचा दरबार आहे माझ्या नाथांचा दरबार आहे हो. घरी काय आहे हो घरी. एका वाक्यामध्ये डोंगरोजी महाराज म्हणतात परमपूज्य श्री डोंगरोजी महाराज म्हणतात अरे ऐका संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. किसकी याद आएगी बोलो अरे काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरे मच्छिंद्रनाथ बाबा की याद आएगी. लुटो मजा हरि नाम की ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो जय अलग निरंजन. तसंच चालणार नाही म्हटले महाराज. त्या परमात्म्याचे उपकार आहे की हा बीज हा सोहळा ही धर्मनाथांची बीज या सोहळ्याचे तुम्ही आपण साक्षीदार आहो. त्या परमात्म्याने ठेवलं तुम्हा आपल्याला. नाहीतर आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आवाज जरा वाढवा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही आणि त्या परमात्म्याच्या मनामध्ये आलं ते कधी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये कितीही आलं तरी होत नाही. सगळ्याचे धाबे दण आणले म्हणे एकरी 15 क्विंटल घेईन काय हापूस.
पण त्याच्या मनात नव्हतं, त्यानं हवा फुस करून टाकली आपली. त्याची इच्छा पाहिजे हो. ऐका, म्हणून उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों के लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मार नहीं देता था, धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है. अनमुर्दे सचिदानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. राजा बलि को जाना था वैकुंठ, राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई म्हणते, अरे तुझ्या मनात आलं तू तेच करतो. काय काय केलं? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. 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 फुलवंत पतडलो किनाला, पुण्यवंत पातळलो किनेला, दारिद्र्य तो भगवंत केला. दरिद्री तो भाग्यवान केला. स्वार्थाचा बहुमान वाढविला, तोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवालाचा अपमान केला. झालं तुझा दरबार. धुंद झाला, हो धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झालं तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार. म्हणून त्याच्या मनामध्ये आलो तेच तो करतो. म्हणून त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती, की ही धर्मनाथ नाथांची ही बीच आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. हा अगम्य सोहळा, अद्भुत सोहळा तुम्ही आपण बघतोय. काय बोलावं नाथांच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला आपण हा पर्व काळ साधतो त्या वेळेला म्हटले, महाराज आपलं भाग्य आहे किंवा साधला पर्व काळ गेला तरीचा मन. ती वेळ धन्य आहे ज्या दिवशी नाथांची भेट झाली, ज्या दिवशी संतांची भेट झाली. घड्याळचा काटा पटपट पुढे पडतोय. आपल्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तास आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. ऐका, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाड, तेने फेडिला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा मानवो. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. म्हणून हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये साधला.
बीज केव्हापासून ही परंपरा मी केव्हापासून बोलतोय म्हटले महाराज सांगा. ज्या वेळेला भगवान शिवजींना आपलं कैलास पर्वत सोडला, आपल्या पत्नीला न सांगता निघून गेले. समाधी अवस्थेमध्ये बसले असताना भगवान नारदांनी आवाज दिला. कैलास पर्वतामध्ये हिमालयामध्ये ज्या वेळेला आले आवाज दिला, नारायण नारायण. नारदांनी विचारलं, माते आपण नाराज का बसलेले आहे, उदासीन का बसलेले आहे आपण. म्हटले अहो महर्षी, माझे मालक गेले 15 ते 20 दिवस झाले हिमालयाचं मुख सुद्धा बघितलं नाही. माझा मालक घरीच आले नाही. पण नारदाला सगळं काही माहीत होतं. नारदांनी मालकाचा पत्ता सांगितला. म्हटले तुमच्या मालकाचा मी पत्ता सांगतो. ज्या वेळेला भगवान शिवाचा पत्ता ज्या वेळेला नारदांनी आपल्या सती मातेला सांगितला, पार्वती मातेला सांगितला, त्यावेळेला मालकाचा शोध घेत घेत पार्वती माता भगवान शिवच्या जोड आल्या. भगवान शिवच्या जोड ज्या वेळेला आल्या वंदन केलं. कारण अधिकार सामान्य नव्हता. ती कोण आहे, जगत जननी जगत भवानी आहे, आधी माया आहे, अंबिका आहे, दुर्गा आहे. हो, तिचं वर्णन काय सांगावं. त्या जगत भवानीनं वंदन केलं मालकाला, स्वामीला. स्वामी, माझ्या धाकानं, माझ्या त्रासामुळं, कैलास पर्वताच्या त्रासामुळं तुम्ही इथं येऊन समाधी अवस्था साधताय. म्हटले साधत नाही ग, मी तर साधना उपासना करण्यासाठी आलो. मी एक गुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि ते गुह्य ज्ञान मी प्राप्त आलो याच कारणासी, आलो याच कारणासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. हा बोलिले जरूसी, हा बोलिले जरूसी, हा बोलिले देवची, हा बोलिले देवची. सात वावे वरताया, आत्मावे वरताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आदराने भरले जग. हो, आम्ही वैकुंठवासी येथे आले तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी. जी मायबापांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले नाही ते उपकार या नवनाथ भगवंतांनी, या संतांनी तुमच्या आमच्यावरती केले. केले उपकार सांगू मी काय, बापन करे ओ ऐशी माय. माय बाप आपल्यावरती उपकार करू शकत नाही एवढे संतांचे, या भगवंताचे उपकार. त्रिविक्रम राजा ज्या वेळेला मृत्युमुखी पडला, राणी होती रेवती. काय नाव तिचं, रेवती राणी. रेवती राणी रडायला लागली. हा समाज कुठपर्यंत रडतो याचे उदाहरण आहे. अदेह गृहीची कामिनी, तितवराईली भुवणे. लटक प्रेम करणारी पत्नी, कारण मालक निघून गेला, रडायला. तिचं कर्तव्य आहे, मालक मृत्युमुखी पडलेला आहे, रडायला लागली. पण जगाच्या लाजीने का म्हणा, ती म्हणायला लागली माझे मालक निघून गेले. एवढा राजा, दिन जनाचा मायबाप, दिन जनावरती उपकार करणारा माझा मालक निघून गेला. आता माझं संगोपन कोण, माझ्याकडे लक्ष कोण देईल, या दरबाराकडे लक्ष कोण देईल, या जनतेकडे लक्ष कोण देईल. त्यावेळेला गोरक्षनाथांनी आपल्या गुरुनाथांना विनंती केली, गुरुदेव तुम्ही काहीतरी करा. त्या मृत्युमुखी पडलेल्या त्रिविक्रमाच्या शरीरामध्ये माझ्या मच्छिंद्रनाथानं प्रवेश केला आणि 12 वर्ष रेवतीसोबत संसार केला. 12 वर्षाच्या नंतर त्याला मुलगा झाला. मुलगा झाला
त्याचं नाव ठेवण्यात आलं धर्मनाथ. काय? धर्मनाथ. हो. आणि त्याला स्वतः भगवान गोरक्षनाथांनी उपदेश केला, तेव्हापासून ही धर्मनाथ बीज, ती माघ शुद्ध द्वितीया. हो, म्हणून हा पुरावा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हाच अभंग घेत होतो, पण आमचे आदरणीय महाराज म्हटले, सकाळी आमच्या बुवाजी नितीन महाराजांनी अभंग घेतला. म्हटले आता मागणीपर प्रकरणातील अभंग घेऊ, म्हणून हा मागणीपर प्रकरणातील अभंग सुद्धा येतो आणि भक्ताचं वर्णन सुद्धा सांगणारा अभंग आज या ठिकाणी आपण घेतलेला आहे. विठाल विठाल कारण सप्ताह 7 दिवसाचा जरी असला, 1 महिन्याचा जरी असला, हो, 1 दिवसाचा जरी असला, तरी त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनानं, मागणीच्या कीर्तनानं आणि नामपर प्रकरणातील अभंगानं पूर्ण होते. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामपर, 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागणीपर, आणि सकाळचे जे कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे आदरणीय आपल्या जिल्ह्याचं वैभव रत्न विशालजी महाराज आहे का. नाव जसं आहे विशाल, तसंच कामही आमच्या महाराजांचं विशाल आहे. महाराजांवरती फार मोठी कृपा झाली आई साहेबांची. महाराजांची उद्या सकाळी सेवा आहे, सर्वांनी या. ज्यांना माहीत नसेल त्यांनासुद्धा माहीत करा, त्यांनासुद्धा आवर्जून या मंडपामध्ये, या पावन दरबारामध्ये घेऊन या. उद्धार तुमचा होईल, श्रोत्यांचा होईल. ऐका.